सच लाइव न्यूज, हर कदम सच के साथ। या ठिकाणी मनान आणि लेडी नदीचा या ठिकाणी संपर्क कार्यालय उघडलेला आहे. ते स्वतः या ठिकाणी सर्वांचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी उपस्थित आहेत. साहेब, ह्या लेडी आणि मनान नदीचा संपर्क आपण या ठिकाणी कार्यालय उघडला. आठवड्यातून आपण किती वेळेस भेट देणार? देगलूरच्या या लेंडे मन्याड नदी खोऱ्याच्या भागामध्ये ही महाराष्ट्राची, दक्षिण महाराष्ट्राची काशी म्हटलं तरी या भागामध्ये माझं लहानपण गेलं. मी लहानाचा मोठा इथं शिकलो आपण शाळेमध्ये. नंतर योगायोगानं मला शिवक करायची, नोकरी करायची संधी इथंच मिळाली. या भागामध्ये अनेक सर्व जाती धर्मामध्ये माझा मित्रपरिवार संपर्क मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे. किती वेळ म्हणण्यापेक्षा दिवसभराचा पूर्ण वेळ मी प्रशासकीय सेवेमध्ये या शहरामध्ये काम केलं. या ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावाशी माझी नाळ आहे. आता याच्या पुढचं माझं जे काही आयुष्य आहे ते आयुष्य या भागात, या शहरामध्ये, या नद्याच्या खोऱ्यामधला जितका भूभाग येतो या भागात, त्या भूभागातले मग अनेक प्रश्न असतील, ते पर्यटनाचे असतील, पर्यावरणाचे असतील, शेतकऱ्यांचे असतील. प्रशासनात राहिल्यामुळे शासनाच्या ज्या विविध योजना येतात, ते शेतकऱ्यांच्या योजना असतील, तरुणांसाठी असतील, महिलांसाठी असतील, शिक्षणासाठी असतील, या सर्व योजनेच्या अनुषंगाने सामान्य दीन दलित गरीब शेतकऱ्यांसाठी लाभ व्हावा, या सर्व लोकांना लाभ व्हावा म्हणून हे कार्यालय दिवसरात्र चालू राहणार आहे. इथं पूर्ण वेळ अशी व्यवस्था उभारण्यात आलेली आहे. एखाद्या गरीब व्यक्तीला छोटं जरी झेरॉक्स पाहिजे असेल किंवा एखाद्या शासनाचा GR पाहिजे असेल किंवा एखाद्या योजनेची माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी त्याची उपलब्धता होईल. 2021ला सेवेचा अगदी लहान वयात राजीनामा दिल्यानंतर मी भारतीय जनता पार्टीत काम करत होतो. मला पक्षाने हिंगोली लोकसभा देण्यासाठी आपल्याला काय वाटतं की आपण प्रशासकीय राजीनामा देऊन एखादी चांगली अधिकारी असताना सुद्धा आपण राजीनामा दिला तर राजकारणामध्ये यावं असं काय वाटतं? मी प्रशासकीय सेवेमध्ये माझं एक नाव लौकिक होतं. मी एक नामांकित अधिकारी म्हणून काम केलं. परंतु अधिकारी मला हिंगोलीनंतर नवी मुंबईला माझी बदली झाली होती. परंतु नोकरी हा काही अंतिम पर्याय नसतो. तशा मी 3-4 नोकऱ्या सोडल्या होत्या यापूर्वी. एक सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय व्यासपीठाच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून आपण 11 वर्ष मंत्रालयाचा अनुभव आहे, वेगवेगळ्या खात्याचा अनुभव आहे, प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचा अनुभव आहे आणि त्याला कुठेतरी राजकीय थोडी जर जोड दिली, एक व्यापक नेतृत्व आपण या ठिकाणी उभारू शकतो आणि त्या माध्यमातून आपण एक ज्या क्षेत्रात काम करावं म्हणून मी नोकरीचा राजीनामा समर्पित भावनेनं म्हणजे लोकांना पूर्ण अर्पण करून राजा होतो. शासन अधिकारी म्हणजे एवढा लहान सोपं नाही. निस्वार्थपणाने लोकांची सेवा करावं म्हणून राजीनामा दिला. राजीनामा दिल्यापासून आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आपली एक अपेक्षा होती की कुठेतरी या ठिकाणी आपण विधानसभेला किंवा लोकसभेला उमेदवार म्हणून यावं, परंतु त्या ठिकाणी तसं झालं नाही. तुम्हाला कसं वाटतं? हां, बरोबर आहे अगदी की लोकसभेला मला भारतीय जनता पार्टीनं हिंगोली लोकसभेचा प्रभारी करून काम करण्याची संधी दिली होती. साधारणतः मी 1485 गावं फिरले होते. 2006 बूथ रचना मी बांधल्या होत्या. प्रत्येक प्रमुखांपर्यंत मी त्या गावात पोहोचलो होतो, ओळख होत्या. युतीमध्ये वाटाघाटीमध्ये ती जागा शिवसेनेला गेली. नंतर विधानसभा मला द्यायचं सांगितलं. विधानसभेला पण काही तांत्रिक अडचणी आल्या, विधानसभा मिळाली नाही. केंद्रीय मंत्री, राज्याचे कॅबिनेट मंत्री अशा माझ्याकडे 1 तास बैठक पण झाली होती. पण नंतर ठरवलं की आपण लढलं पाहिजे कार्यकर्त्यासाठी म्हणून मी पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष लढलो. ज्या ठिकाणी माझं गाव, घर, शिवे कुणीच नाही आहे तिथं, त्या ठिकाणी मी एक साम्राज्य उभारलं होतं. त्या ठिकाणी मी लढलो आणि मला अपक्ष लढल्यामुळं तिथला अनुभव, तिथला यंत्रणा, सर्व गोष्टीमुळे मला त्या ठिकाणी थोडंसं अपयश आलं. मी निवडणूक हरलो. परंतु निवडणूक लढायची कशी आणि ही निवडणूक कशा पद्धतीनं लढली पाहिजे याचा मला मोठा अनुभव त्या ठिकाणी आला. मग तदनंतर मी ठरवलं की पक्षाचा आपण राजीनामा दिलेला आहे. आपण आपल्या मायदेशी, आपल्या कर्मभूमीमध्ये आपल्या जितका अभ्यास, जितका नॉलेज त्याचं या प्रकारात जर मी लाभ देऊ शकलो माझ्या बुद्धिमत्तेचा, संघटन कौशल्याचा, तर एक चांगलं भाऊभाग या ठिकाणी. इथं अनेक प्रश्न आहेत.
तर आपण या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गटामध्ये जेव्हापासून प्रवेश केला तेव्हापासून मोठी भरारी घेत देशूर जिल्ह्यातील तालुक्यानंतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण नेते जे ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायला सुरुवात केली आहे. तर आपल्याला काय वाटतं? हे चांगलं आहे. महायुतीचं शासन आहे, यामध्ये आपले कामं व्हावेत, त्याच्यानुसार शासनाचे निर्णय, शासनाच्या योजना, शासनाचा निधी या दृष्टीनं अनेक लोकांचा आता सध्या प्रवेश होतो आहे. आणि सन्मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे नेते मान्य प्रताप यांच्या नेतृत्वाखाली धडाडीनं लोक येत आहेत, पक्ष वाढतो आहे. आपण गेला आपल्याला या ठिकाणी सुद्धा अध्यक्षपदासाठी आपण रेसमध्ये होता, तर त्या ठिकाणी आपल्याला काय असेल डावलण्यात आलं नाही आहे. पक्षाला मागणारे अनेक जण असतात, पक्षाला संधी एकालाच द्यायची असते. पक्ष हा सर्व गोष्टीचा विचार करून संधी देतो. मागितलं म्हणजे डावलं असं नाही आहे. अजून कुठं पक्ष मला चांगली संधी देईल, मला विश्वास आहे. माझं काम चालू आहे. तुम्ही पाहता कुठलाच आमदार खासदार बी नसताना, एक सामान्य कार्यकर्ता असताना शासनाच्या कार्यालयाचं राहणे, कार्यकर्ता जोडणं आणि सामान्य लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याला आपला प्रशासनातला अनुभव जोड देऊन त्या समस्या दूर करण्यासाठी मी काम करतो. स्थानिक जवळ आले त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करणार चालू आहेत ना, प्रयत्न दररोजच चालू आहेत. भेटी गाठी परिस्थिती, प्रभाग रचना अंतिम होणं बाकी आहे, आरक्षण होणं बाकी आहे. आरक्षण प्रभाग रचना झाल्यानंतर देगलूर नगरपालिका असेल किंवा आजूबाजूच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद असतील, इव्हन जो मागच्या मार्केट कमिटीलाही माझं योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे. मी अनेक ठिकाणी आमच्या नेत्यासोबत सहभाग घेतलेले आहेत. मलाही मानणारा एक मोठा वर्ग आहे, त्या वर्गानं माझ्याकडे बघून मार्केट कमिटीमध्ये चांगलं योगदान दिलं. अशा पद्धतीनं जिल्हा परिषदला योगदान मिळेल. देगलूर नगरपालिकेवरती लोकांच्या सेवा का मानणारा वर्ग मोठा आहे. देगलूर नगरपालिकेमध्ये नक्कीच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आमची रणनीती या ठिकाणी भेंडी आणि मनाळ नदीच्या नावानं कार्यालय उघडला, त्यासाठी आपण पक्षाचं लोगो किंवा पक्षाचं पाठिंबा दाखवतो. नाही, हे कार्यालय माझं वैयक्तिक बिझनेस कार्यालय आहे. माझे व्यवसाय, संपर्क, मित्र, परिवार सर्वांचं आहे. महापुरुषांच्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे, संविधानाची आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. मागं जगज्योती महात्मा बसवेश्वर यांनी 12व्या शतकामध्ये संसद उभारली, कल्याण मंडप म्हणतात, अनुभव मंडप, त्याची आहे प्रतिमा. याच्याबरोबर पक्षीय माझ्याकडे आज पक्षाचं स्थानिकला कुठलं पद नाही, त्यामुळं पक्षाचं मी सिम्बॉल टाकण्याबरोबर पक्षात मी काम करतो माहिती आहे सर्वांना. त्यामुळे पक्षाचे लोक, इतर पक्षाचे सामान्य लोक स्वतंत्र अजून पुन्हा एकदा लढण्याचा विचार आहे का? अजून निवडणुकाच लागल्या नाही आहेत ना. पक्षाचे आज आम्ही कमिटेड महायुतीमध्ये आहोत. निवडणुकीचे रणनीती आमचे ज्येष्ठ नेते जिल्ह्याचे असतील किंवा मग राज्याचे नेते असतील, काय निर्णय घेतील त्याच्यानुसार रणनीती आखावी लागतील. कधी कधी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कशा पद्धतीच्या भूमिका समोर येतात, कशा पद्धतीचे रणनीती समोर येते, ते पण पाहावं लागतं. प्रत्येक निवडणुकी प्रत्येक वेळी प्रत्येक वेगळ्या पद्धतीनं लढावी लागते. सर्व निवडणूक काही सारख्या नसतात. लोकसभाची रचना वेगळी असते, विधानसभेची वेगळी, स्थानिक स्वराज्य संस्थेची वेगळी, मार्केट कमिटीची वेगळी, गावात पंचायतीची निवडणूक वेगळी. या निवडणुका त्या त्या पद्धतीनं रणनीतीनुसार आखाव्या लागतात. पण माझं कार्यालय हे सर्वांसाठी आहे. माझ्या कार्यालयात येणारा पक्ष, जात, धर्म, पंथ किंवा विचारधारा असं काही भेदभाव नाही. तर सामान्य गरिबाचं काम होईल आणि श्रीमंताचंही काम असं सर्व. भेंडी आणि मनाळ नदीचं जे आपण बोर्ड फलक लावला आणि त्याच्या नावात जनसंपर्क कार्यालय उभा केला. मनाळ नदीच्या लोकांचे सुद्धा या ठिकाणी मोठे प्रश्न आहेत आणि देडी धरण हा देडी नदीवरच होते, त्या ठिकाणच्या लोकांचे सुद्धा मोठे प्रश्न आहेत. तर त्या ठिकाणी आपण विजिट देणार का? तुम्हाला माहिती असेल की माझ्या गावातूनच लेंडी नदीचा उगम, माझ्या गावच्या वरच्या भागात. माझं गाव हे लेंडी नदी काठावर आहे. त्याच्या खाली आल्यानंतर जसं जसं मुक्रांबाद भागामध्ये लेंडीचं परवा डॅमच्या विस्थापितामुळे पुनर्वसनाचा प्रश्न असेल, पूरग्रस्तांचा प्रश्न असेल, महापुराचा, त्या ठिकाणी मी माझे 200-300 कार्यकर्ते दिवस रात्र राबले. मग ते जनावरांना सोडणं असेल, माणसाने मेलेल्या काढण्यापर्यंत, गावातले पत्रे जनावरं सोडण्यापर्यंत आम्ही 800 कुटुंबाला साधारणतः अन्नधान्याचं किट दिलं. 3 दिवस मग ते मुक्रांबादचा भाग असेल, हसनाळचा असेल, भेंडेगाव असेल, पिंपरी, त्या भागामध्ये स्वतः जातीनं उपस्थित होतो. या गावामध्ये मग रात्री भोजनाची व्यवस्था असेल, प्रशासनाबरोबर समन्वय असेल, तर
म्हणजे सर्व टीम रामदास पाटील मित्र परिवाराची सर्व टीम त्या ठिकाणी सर्व पक्षातली मित्र परिवार म्हणजे राबताना तुम्हाला दिसले त्या ठिकाणी. परंतु राजकारणी ज्या ठिकाणी आले त्यांना फक्त आश्वासन देऊन गेले, तर आपण कोणतीही कामं झाली नाही. त्या लोकांना या ठिकाणी धर्मच प्रमाणपत्रासाठी ते वंचित आहे, खंडासाठी वंचित आहे, पुनर्वसनाची कामं त्यांची रखडलेली आहेत. त्याच्यासाठी आपण काय पाठपुरावा? त्याच्यासाठीच हे कार्यालय आहे. एखाद्या व्यक्तीला धरणग्रस्त प्रमाणपत्र मिळत नसेल, कुणाला पुनर्वसनाचा प्लॉट मिळाला, पुनर्वसनाचे त्या ठिकाणी अंतर्गत रस्ते, दिवाबत्ती, शिक्षणाच्या सुविधा, काही ठिकाणची ग्रामपंचायत फुटलेली आहे, त्या ग्रामपंचायतीचं पुनर्निर्माण असेल. आता समजा रावणगावसारखी ग्रामपंचायत आहे, इथं इब्राहिमपूरसारख्या बाजूला इथं MIDCच्या बाजूला पण इथं हे झालं, त्याचं पुनर्वसन झालं, पण ग्रामपंचायत इथं आलेली नाही आहे, कारण विस्थापित झाला गाव. असे प्रश्न असतील, छोटे छोटे दवाखान्याचे प्रश्न असतील, त्या भागातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे असतील, विस्थापित झालेल्या लोकांच्या जीवनाचा प्रश्न असेल, हे प्रश्न प्रशासनाकडे मांडण्यासाठीच हे कार्यालय आहे. हे कार्यालय त्यांचे जे हे 12 गाव जे आपल्या डॅममध्ये गेलेले आहेत, साधारणतः 27,000 हेक्टर एरिया या लेंडीला आहे. 27,000, 22,000 तिकडला आपल्या लग्नाचा दोन्ही मिळून 49,000 हेक्टरचा तो डॅमच्या ह्याच्याखाली प्रभावित क्षेत्र आहे. तर त्या क्षेत्रातल्या लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी त्याने एक हक्काचं व्यासपीठ लागतं. तर अनेकांनी त्याच्यात प्रयत्न केले, काही जणांनी कौतुकास्पद प्रयत्न केले, काही जणांनी नुसतं प्रोटेस्टेशन पण केलेलं आहे. त्यामुळं त्यांचे प्रश्न प्रामाणिक सुटले पाहिजे. त्याच्यासाठी आता बऱ्याचशा तुम्ही पाहत असाल की हसनाळ, रामगाव, मेंढेगाव, बिंगोली, नारळवाडी, गोनारच्या खालचे गाव असतील, हे सर्वातले बरेचसे गावातले लोक आता देगलूरला स्थायिक झाले, काही मुकामाला स्थायिक झाले, काही तर MIDCच्या पलीकडून स्थायिक झाले. तर यांना एक हक्काची जागा मिळाली. अभ्यासपूर्ण त्यांचे प्रश्न शासनाकडे मांडणं आवश्यक आहे. ते मांडण्यासाठी त्यांची एक अस्मिता आहे. आता लेंडीमुळं आपल्या आता ती विस्थापित झाली, ठीक आहे, त्यांना शासनाकडून मोबदला काय मिळाला, किती मिळाला हा चिंतनाचा विषय आहे. पण त्यांचे जे दैनंदिन प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी लेंडी कार्यालय आहे. इथनं खाली मग शहापूर असेल, शेळगाव असेल, सरगोळीपर्यंतचा भाग असेल, जिथं शेळगाव मला मांजरालाही महिन्यात भेटतात, तिथं परत मग बॅकवॉटरचा प्रॉब्लेम असेल, पुरुषा त्या ठिकाणातल्या शेतकऱ्याचा, जलसिंचनाचा, कॅनलचा, हे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठीच या कार्यालयाच्या माध्यमातून मार्गी लागतील. त्याच्यासाठी व्यापक दृष्टिकोनातून हे कार्यालय आम्ही ते चालू मतदारसंघातील जनतेला आपण काय आवाहन करणार की आपल्या कार्यालयामार्फत कोण? प्रशासनाचा मला 12 वर्षाचा अनुभव असल्यामुळे मी अभ्यासक, चिकित्सक आणि लढणारा कार्यकर्ता आहे. माझं सर्वांशी व्यक्तिप्रेमाचे संबंध आहे. त्यामुळं 24 तास मी लोकांना उपलब्ध राहणार आहे. मी आता या ठिकाणी राहायची माझी व्यवस्था झालेली आहे. मी कायम स्थायिक या भागात लेंडी भागातले जसे लोक आले त्यांच्यासाठी मी कायम आता या भागामध्ये बेंगलोर शहरातले जे प्रश्न आहेत, फ्लायओव्हरचा प्रश्न असेल, सभागृहाचा प्रश्न असेल, रस्त्याचा असेल, आमच्या हरिजन वस्तीतला असेल, त्यांच्या पुनर्वसनाचा असेल, परत झोपडपट्टीचं असेल, क्रांतीनगरला प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं बांधून देण्याचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न या शहरात अजूनही स्टँड आहे. तर या प्रश्नांना पाठलाग करण्यासाठी पूर्ण वेळ या ठिकाणी तुम्हाला राहणं आवश्यक आहे. तर ते राहून मी माझ्यानं जितकं काही शक्य होतं, माझं जे उर्वरित आयुष्य आहे ते आयुष्य या लोकांसाठी अहोरात्र झटण्यासाठी मी सदैव या ठिकाणी तयार आहे. त्यामुळं या बेंगलोर विधानसभेतील असतील, मुक्रांबाद, आपली बाराळी, ते मुख्य विधानसभेमध्ये भाग घेतात. या भागातले काही इकडं जाऊर, बाळा, बापसटवाडी, मालवाडी, बिंबोली, भेंडेगाव या ज्या भागातले असतील, ज्यांना ज्यांना माझ्या कार्यालयात आहे ना, आता तुमच्यासमोर पाहिले धर्माबादचे लोक आलेले होते, मुक्रांबादचे लोक आलेले होते. हां, म्हणजे ज्यांना वाटते की रामदास पाटलाकडून हे काम होऊ शकतं, तर त्याला एक हक्काचं या ठिकाणी व्यासपीठ आहे. आणि हे जात पात धर्माच्या बाहेर, जसं देगलूरचं कल्चर आहे सेक्युलरिझमचं, किंवा जाती धर्माच्या बाहेर एक बंधुभावाने हे लोक जसं राहतात, त्याच्यासाठी अगदी बंधुभावाचं हे कार्य आहे. तिथं कुठलाही भेदभाव आमच्याकडून होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी स्टाफ आहे आमचा. ते सर्वजण लोकांना सेवा देतील अशी मला अपेक्षा आहे. जनतेनं हक्कानं कामं सांगावं. काही कामं आमच्याकडून बी कमी जास्त होतील. 10 कामं सांगितल्यानंतर 2 कामं होणार नाही, तर 6 ते 7 कामं नक्की पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न या कार्यालयाच्या माध्यमातून करणार आहोत. आपण या ठिकाणी पाहू शकतो आहे देगलूर शहर हा साधू संतांचं शहर आहे आणि साधू संतांची छवी घेऊन या ठिकाणी रामदास पाटील सुलतानचं राहिलेत आणि ते असं म्हणतात